प्राचार्याला ब्लॅकमेल करून 7 लाखांची खंडणी उकळल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे। या प्रकरणी पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्याची भीती दाखवत प्राचार्याकडून खंडणी उकळण्यात आली। कारवाई केलेल्यांमध्ये दामिनी पथकातील रील स्टार सोनाली हिंगे हिचाही समावेश आहे। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही कारवाई केली आहे। बालाजी पोद्दार अधिक माहिती देत आहेत। बालाजी, नक्कीच 55 वर्षीय प्राध्यापकाला धमकावून जी आहे ती पोक्सो अंतर्गत कारवाई करण्याचा आम्ही भीती दाखवून जी आहे ती सगळे खंडणी उकळण्याचा प्रकार जो आहे तो पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेला आहे। खरं तर महिलांच्या लैंगिक अत्याचारासंदर्भात पुणे पोलीस आणि प्राध्यापक शाळा संघटना ज्या एकत्रित प्रयत्न करतात त्याची कारवाई करण्याचं काम या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांवर होतं। यामध्ये अजित बडे असतील किंवा सुदाम तायडे आणि रील स्टार सोनाली हिंगे हिचा समावेश आहे। खरं तर यामध्ये एका प्राध्यापकांकडे हे सगळे बडे जे वरिष्ठ अधिकारी बडे आहेत ते गेले। त्यांनी सांगितले की तुम्ही एका मुलीचे जे कागदपत्र आहेत ते शाळेकडे ठेवलेले आहेत। तर त्यांनी सांगितलं की ते शाळेकडे ठेवण्याचा आमचा रेकॉर्ड करण्याची नोंद करण्याची पद्धत आहे आणि त्या पद्धतीने आहेत। त्यानंतर त्यांनी त्या प्राध्यापकांना सांगितलं की तुम्ही मेट्रो स्टेशनवरती एका महिलेला बंदूक दाखवून तिला धमकावलेला आहे, तिचा छळ केलेला आहे, त्याविरोधात तुमचा गुन्हा दाखल करायचा आहे। आणि त्यावेळेस एक कच्चा अर्ज जो आहे जो तक्रार अर्ज आहे तो दाखवण्यात आला, ज्या तक्रार अर्जावर जावक आवक नंबर नव्हता। मात्र हाच तो अर्ज आहे आणि या अर्जावर जर कारवाई करायची नसेल तर मी माझे सहकारी सोनाली हिंगे, सुदाम तायडे आणि अजित बडे जे आहेत त्यांनी सांगितले की त्यांच्याशी बोलतो आणि काही मार्ग निघते का बघतो, कारण यामध्ये सगळ्या कॉलेजची बदनामी होईल, तुमच्या शाळेच्या कॅम्पसची बदनामी होईल, मीडियामध्ये बातम्या येतील, त्यामुळे तुम्ही आम्हाला 10 लाख रुपयाची खंडणी द्या अशा पद्धतीची मागणी करण्यात आली। आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण जे आहे ते उघड झालेलं आहे आणि आता या संदर्भात जो आहे तो बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज देण्यात आलेला आहे आणि यामध्ये सगळा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। धन्यवाद बालाजी, अतिशय महत्त्वाची अपडेट आहेत। आपण लक्ष ठेवून असूयात, याचा ताजे अपडेट वेळोवेळी घेत राहू तुमच्याकडून। तुर्तास धन्यवाद बालाजी।